आज आम्ही चाललेलो आपल्या डोंबिवली ईस्टमध्ये सुरू असलेल्या आगरी महोत्सवला. आपल्या डोंबिवलीमध्ये जेवढ्या जत्रा महोत्सव भरतात त्यामधून सगळ्यात मोठा महोत्सव असतो हा. मी दरवर्षी फ्रेंड्स किंवा कझिन्स सोबत इथे येते, खूप मज्जा करतो, शॉपिंग करतो. पण यावर्षी बऱ्याच वर्षानंतर आमची मम्मी यायला रेडी झालेली, तर मम्मी आणि मी आलोय. इथे पोहोचल्यावर सगळ्यात आधी दोघींचे तिकीट्स काढले, आतमध्ये एंट्री केली. सुरुवातीलाच बाप्पांची खूप सुंदर मूर्ती होती आणि आत खूप छान छान देखावे बनवलेले ते बघितले आणि पुढे आलो. सगळ्यात आधी वेफर रोल्स घेतले. मला वाटतं तेच इथे सगळ्यात स्वस्त आणि मस्त भेटतात. त्यानंतर इथे आगरी, मालवणी वगैरे अशा बऱ्याच मसाल्यांचा स्टॉल लागलेला, त्यांच्याकडून मी कोंबडी वड्यांचं पीठ घेतलं. लास्ट इयर पण मी वड्यांचं पीठ इथूनच घेतलेलं आणि मग पुढच्या स्टॉलवर आलो. इथे पण सर्व गावच्या गोष्टी होत्या, घी, रव्याच्या आणि गव्हाच्या शेवया, लोणचे, चटण्या. यांच्या पुढच्या स्टॉलवर पण ना खूप सुंदर हँडमेड वस्तू बनवलेल्या होत्या. त्यामधून मी हे डोंबिवलीचं एक मॅग्नेट घेतलं आणि बाकी वस्तू आपल्याला हवं तसं कस्टमाइज करून देतात. आर्टिफिशियल रांगोळी होत्या. मग पुढे रेडीमेड मंचुरियन मिक्स आणि चिकन फिश फ्राय मिक्स होतं, त्यांच्याकडून मी हे 2 पॅकेट्स घेतले आणि फूड स्टॉलवर आलो. इथे पण सगळे राजस्थानी, गुजराती, आगरी, मालवणी, चायनीज, खानदेशी सगळ्या प्रकारचे फूड होते. आम्हाला आज नॉनव्हेज खायचं नव्हतं तर आम्ही त्या साईडला गेलोच नाही. तर आम्ही घेतलेला राजस्थानी मिरची वडा आणि ही मस्त गरमागरम कांदा कचोरी, त्यावर ताकाची कढी आणि गोड चटणी. कचोरी मस्त चटपटीत होती. आणि इथे पुरणपोळी बघा किती मोठी होती, याला पुरणाचे मांडे असं बोलतात वाटतं, मी असं युट्यूबवर बघितलेलं आणि खूप छान लागतात. मागच्या वर्षी आम्ही खाल्लेलं पण हे. त्यानंतर आम्ही खानदेशी स्टॉलवरून आम्हाला घेतलेलं थालीपीठ आणि त्या थालीपीठच्या थालीमध्ये बघा काय काय होतं, पिठलं, वांग्याचा भरीत आणि मिरचीचा ठेचा. त्यानंतर मग आम्ही थोडा वेळ सांस्कृतिक कार्यक्रम बघितले आणि निघताना हे रांगोळीचे साचे दिसले, त्यांच्याकडे खूप छान डिझाईन्स होत्या, मग ते घेतले. आणि या प्लेट्स वगैरे तर मला जिथे दिसेल तिथून मी काहीतरी घेतेच. यांच्याकडे मला हा बाउल खूप छान आणि स्वस्त भेटला, तो एक घेतला. आणि इथे आम्हाला भेटली आमची कायरा, तिच्याशी थोड्या गप्पा केल्या आणि मग आम्ही तिथून घरी जायला निघालो.